राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे। भाजपनं आता स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरू केली आहे। अमित शहा काल मुंबईमध्ये होते आणि मनपा निवडणुकीमध्ये स्वबळाचे संकेत अमित शहांकडून देण्यात आले। विश्वसनीय सूत्रांनी झी24 तासला ही माहिती दिलेली आहे। शहांकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा आढावा घेण्यात आला आणि या दरम्यान भाजप आता स्वबळाची चाचणी घेत आहे असं कळतंय। त्यामुळे काय नेमकी भाजपची सगळी रणनीती असेल या संदर्भात सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे। त्याचं कारण दोन मित्रपक्ष स्वबळावर जर भाजप लढत असेल तर त्यांची रणनीती नेमकी काय असणार आहे आणि एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर हे तीन पक्ष वेगवेगळे लढत असतील तर किती मोठं आव्हान विरोधकांचं असू शकतं अशा बऱ्याच मुद्द्यांवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। आणि याच संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, अमित शहांच्या दौऱ्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातला आढावा घेतला गेला, मात्र या दरम्यान भाजपची एक वेगळी भूमिका दिसतेय। इतके दिवस मित्रपक्षांबरोबर सातत्याने राजकारण करणारा भाजप आता मात्र स्वबळावर निवडणुका घेण्याचा एक ठरवत असल्याचं कळतंय। तशी चाचणी सुरू झाली, काय नेमके या संदर्भातले तपशील? अनुपमा, गृहमंत्री अमित शहा हे गेले 3 दिवस कालपर्यंत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते। विविध भागामध्ये विविध कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत। त्याचबरोबर काही राजकीय पक्षाच्या म्हणजे भाजपच्या काही संघटनात्मक बैठका देखील पार पडलेल्या आहेत। काही मोठ्या नेत्यांसोबत त्यांच्या बैठका झालेल्या पाहायला मिळतात। यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आलेलं भाजपचं सरकार बहुमतानं भाजप या ठिकाणी असलेलं पाहायला मिळते। जरी मित्रपक्षांची मदत लागली असली तरी सर्वाधिक जास्त आमदार हे भाजपचे या विधानसभा निवडणुकीत आलेले आहे। त्यामुळे आत्मविश्वास नक्कीच वाढलेला आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे तो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये या मुंबई महापालिका, ठाणे महापालिका आणि पुणे महापालिका या महत्त्वाच्या ज्या महापालिका आहेत त्या स्वबळावर लढण्याच्या संदर्भात सुतोवाच केलं गेल्याचं सांगितलं जात आहे। आणि या बैठकांमध्ये अमित शहानी स्वतः देखील त्या संदर्भातला ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती सध्या मिळते। परंतु यामुळं सोबत असलेले मित्रपक्ष महायुतीमधले शिवसेना आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस यांचे मात्र काय होणार या संदर्भात अद्याप काही त्यांच्याकडून या संदर्भात कुठल्याही प्रतिक्रिया अद्याप आलेल्या पाहायला मिळत नाहीत। परंतु एकंदरीतच या भाजपची ही जी रणनीती आहे, ही जी मोठी शहर आहेत ती स्वतःच्या ताब्यात ठेवणं, भाजपचा जो सुरुवातीचा प्रवास जो आहे तो शहरी पक्ष म्हणून झाला होता आणि शहरी चेहरा असलेला हा भाजप होता। परंतु आता ग्रामीण भागामध्ये देखील तशा प्रकारचं भाजप पसरलेला पाहायला मिळते। परंतु ही 3 शहरं ही भाजपच्या मुख्य टार्गेटवर असल्याचं पाहायला मिळते आणि ती स्वतःकडेच ठेवण्याकडे भाजपचा कल असल्याचं देखील या बैठकांमध्ये दिसून येते। ठीक, कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी, या माहितीसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।